खमंग भोपळ्याचे धपाटे बनवायचे आहेत. त्याच्यासाठी भोपळा घेतलेला आहे धुवून. त्याचं वाटण्यासाठी मिरच्या, ओव्याची पानं, कोथिंबीर, जिरं ह्याचं वाटण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर तो भोपळा धुवून सोलायचा आहे, वरचं त्याचं कातडं काढायचं आहे. तो खिसून घ्यायचा आहे. भोपळा खिसल्यानंतर त्याच्यात ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ हे थोडं टाकायचं आहे आणि ज्वारीचं पीठ जास्त टाकायचं आहे. भोपळा आता खिसून झालेला आहे. त्यानंतर हे पीठही काढून घेतले, ज्वारीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ. गव्हाचं आणि बेसन पीठ थोडं घेतलं आहे, ज्वारीचं जास्त घेतलेलं आहे. त्यानंतर कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, कोथिंबीर कापून घ्यायची आहे. नंतर दुसरी हिरवी मिरची आणि लसूण हे वाटून घ्यायचं आहे. नंतर त्या खिसलेल्या भोपळ्यामध्ये थोडासा सोडा आणि हळद टाकून घ्यायची आहे. नंतर ते कांदा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर ते त्यात टाकायचं आहे आणि पहिलं वाटण काढलेलं ओव्याची पानं, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं तेही त्यात टाकायचं आहे. आणि ते हळद आणि सोडा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते मिक्स झाल्यानंतर जे आपण पहिलं पीठ काढून ठेवलेलं होतं, ज्वारीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ, ते त्यात मिक्स करून ते पीठ मळून घ्यायचं आहे. आणि हे पीठ मळताना एक्स्ट्राचं असं पाणी काहीच टाकलेलं नाही आहे. भोपळ्याला पाणी सुटतं, कांद्यालाही पाणी सुटतं, त्याच्यामुळं एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही. जर जास्तच पाणी असेल त्या भोपळ्यात तर ते भोपळा खिसल्यानंतर थोडासा पिळून घ्यायचा आहे. आणि जर त्याला पाणी कमी पडलं तर वरनं पाण्याचा हात लावला तरी चालतो, पण एक्स्ट्राचं पाणी असं पीठ मळताना टाकायचं नाही. छान पीठ मळून घ्यायचं आहे. आणि ते पीठ टाकल्यानंतर त्याच्यात मीठ आणि थोडंसं तेल हे टाकायचं आहे. आता मी ह्यात मीठ टाकत आहे आणि थोडंसं तेलही टाकत आहे. हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोड्या पीठ 5 मिनटं भिजल्यानंतर धपाटे करायला घेतलेले आहेत. त्याच्यासाठी असं कापड घेतलेलं आहे, त्याला पाणी लावून धुवून असं पिठाचा गोळा करून घेतलेला आहे. ते थापून घ्यायचं. मी इकडं तवा गरम करायलाही ठेवलेला आहे. थापून झाल्यानंतर ते तव्यावर टाकायचं आहे. थोडासा वरनं पाण्याचा हात तेल टाकायचं आधी, नंतर ते टाकून पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावर परात ठेवून द्यायचे आहे, म्हणजे छान वाफालतं ते. मी इथं डोशाचा तवा घेतलेला आहे, खूप छान होतात, त्यात चिटकत वगैरे नाही. मी 1-2 धपाटे केल्यानंतर आजी म्हणल्या मी करते, त्यांनी खाली घेतले ते बनवायला. आणि खूप छान असे धपाटे झालेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.